मागच्या वीकमध्ये मी फक्त 6 स्प्रिंट मारल्या होत्या, पण आज मी स्वतःला चॅलेंज दिला आणि 400 मीटरच्या तब्बल 8 स्प्रिंट मारल्या आणि तेही 50 सेकंद रेस्टने. तर बघूयात आजचा वर्कआउट माझा कसा झाला. तर नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 22 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज वेडनेसडे होता आणि आजचा वर्कआउट होता 400 मीटर स्प्रिंट वर्कआउट. सर्वात आधी मी तयार वगैरे झालो आणि ग्राउंडकडे निघालो. ग्राउंडवर पोहोचल्यावर मी सर्वात आधी 10 मिनिटे इझी वॉर्मअप रन केलं. स्प्रिंट वर्कआउट करण्याआधी बॉडीला तयार करणे खूप इम्पॉर्टंट असते. वॉर्मअपमुळे मसल ऍक्टिव्ह होतात आणि इंजुरीचा रिस्क कमी होतो. त्यानंतर मी 10 मिनिटं स्टँडिंग वॉर्मअप केला. या वॉर्मअपमुळे बॉडी स्प्रिंटसाठी रेडी झाली. नंतर मी 4 ABC ड्रिल्स केल्या. सगळा प्रिपरेशन कम्प्लीट झाल्यावर मी आजच्या मेन वर्कआउटला सुरुवात केली. आजचा टार्गेट होता 400 मीटरच्या 8 स्प्रिंट. मागच्या वीकमध्ये मी रोडवर फक्त 6 स्प्रिंट मारल्या होत्या, पण आज मी ग्राउंडवर गेलो आणि स्वतःला अजून एक स्टेप पुढे ढकललं. प्रत्येक 400 मीटर स्प्रिंट मी साधारणतः 1 मिनिट 20 सेकंद ते 1 मिनिट 23 सेकंद या दरम्यान कंप्लीट केल्या. प्रत्येक स्प्रिंट नंतर मी 50 सेकंद रेस्ट घेतला. या शॉर्ट रिकव्हरीमुळे पुढची स्प्रिंट सुद्धा स्ट्रॉंग पेसने करता आली. स्प्रिंट नंबर 1 पासून स्प्रिंट नंबर 8 पर्यंत फोकस एकच होता, पेस मेंटेन करायचा आणि फॉर्म ब्रेक होऊ द्यायचा नाही. काही स्प्रिंटमध्ये पाय जड वाटत होते, श्वास जोरात चालू होता, पण त्या मोमेंटला मेंटली स्ट्रॉंग राहणे खूप गरजेचे असते. आजचा वर्कआउट कंप्लीट केल्यानंतर मला कळालं की एंड्युरन्स आणि स्पीड दोन्ही इम्प्रूव्ह होत आहे. मागच्या वीकमध्ये 6 स्प्रिंट मारल्या होत्या, आज 8 स्प्रिंट झाल्या. हीच तर प्रोग्रेस आहे. वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर मी 5 मिनिटं वॉकिंग केली, जेणेकरून हार्ट रेट हळूहळू नॉर्मल होतील. त्यानंतर 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. रिकव्हरीसाठी स्ट्रेचिंग तेवढीच इम्पॉर्टंट असते जितका वर्कआउट इम्पॉर्टंट असतो. आजचा सेशन खरंच खूप चॅलेंजिंग होता, पण त्यातून खूप कॉन्फिडन्स मिळाला. पोलीस भरती, रनिंग असो, मॅरेथॉन असो किंवा फिटनेस गोल असो, प्रोग्रेस एकाच दिवसात होत नाही. दररोज थोडी थोडी मेहनत करावी लागते आणि मी पण तेच करतो आहे, दररोज स्वतःला बेटर व्हर्जन बनविण्यासाठी. डे 22 कंप्लीट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.